झाली सगळी तयारी? येस बॉस. तिकडे काय बघतोय, इकडे बघ. झाली का तयारी? ॲज अ होतकरू नेता म्हणून सगळी तयारी केलेली आहे. काहीही गडबड झाली तर सगळ्यात आधी तुला मारे ना. नाही बॉस, काहीच गडबड होणार नाही. या सगळे सगळे पटकन सगळ्यांनी कामाला लागा. ठीक आहे, चला. एक मिनिट, तू इथेच थांब, गेटवर पाळत ठेव आणि तुम्ही सगळे माझ्यासोबत चला. देवघराच्या खालची जमीन खोदून काढायची आणि काहीही गडबड झाली तर सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना त्याच जमिनीत गाडीन. कळलं? चला चला, पटकन कामाला लागा. चला चला. काय तू पण जा. चला. आदिशक्ती, तुझ्या खेळाचा अंत आता मीच करणार. इथे खोदायचंय. चालेल सरकार. कामाला लागा. हे चला रे. साप 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 साप. साप ताप साप. काय काय झालं? सरकार, या घरात साप आहे सरकार. तो बघा आत्ताच गेला. साप साप आहे तर ओरडतोयस कशाला? कोणी ऐकलं तर? जा शोध त्या सापाला आणि फेकून दे, मारून टाक त्याला. जा. हो सरकार. बॉस, ह्या शिवाच्या घरात साप कसा आणि कुठून आला? अरे मला काय माहित कुठून आला. आला असेल कुठून तरी, खालून, खिडकीतून, वरतून. काय करायचंय? आपल्याकडे वेळ कमी आहे, लवकरात लवकर काम झालं पाहिजे. साप कुठून आला विचारतो. अरे सापडला का? नाही सरकार. मग गेला असेल कुठेतरी. चला कामाला लागा. चला. एकमेकांकडे काय बघताय? आपल्याकडे वेळ कमी आहे, कामाला लागा. माफ करा सरकार, पण साप सापडल्याशिवाय कामाला सुरुवात होणार नाही. आधी साप शोधू, मग कामाला सुरुवात करू. हे मला सांगू नकोस काय करायचं काय नाही. स्वतःची अक्कल लावायची नाही, लवकरात लवकर काम संपायचं. कळलं? सरकार, मी काय म्हणतोय, साप सोडून जर आपण खणाला सुरुवात केली आणि जर तो साप आमच्यापैकी किंवा तुमच्यापैकी जर कोणाला डसला ना, तर उगाच जीवाची हानी होईल. म्हणून आधी साप शोधू, त्याला मारू, मग काम सुरू करू. ठीक आहे. एक काम कर, कुठून तरी मिरची आण, त्याची धुरी कर. जिथे कुठे साप असेल निघेल तो. जा पटकन. चला. बॉस, मी काय म्हणतो, ह्या शिवाने घरात साप पाळलाय काय? तोंड बंद ठेव आणि मागे हो. काय? साप शोधा रे, साप शोधा. शंभू महादेवा, माझा शिवा तुझा सच्चा भक्त आहे, जणू काही तुझा नंदीच. आमचं हक्काचं घर तर गेलं, पण आमच्या होणाऱ्या सुनेमुळे आम्हाला नवीन घर मिळालं आणि आमच्या आयुष्याला सुरुवात झाली. नाना, झाला सुरू परत. अरे कशात काय नाही, उगाच आमचं नातं जोडू नकोस. शिवा, तू जरा शांत राहा. अरे देवाची पूजा करतोय ना, जरा शांतपणाने कर. आणि हे काय, तू धूप पेटवलं नाही? हे बघ, धूप पेटव. देवाचं देवघर आणि आपलं हे नवं घर धुपानं धुपून टाक आणि आपल्या नव्या आयुष्याला एक चांगली सुरुवात कर.
टाक त्या मिरच्या टाक. टाक टाक. जाऊ दे आत. अरे अरे काय केलंस आहे? एवढं दूर करतात. कोरोना. अरे काय कुठेस तू? बॉस बॉस मी पण इथं फसलोय. थांबा काहीतरी करतो. अरे इथे कुठे मला दिसत नाहीये तू. इथून मला बाहेर काढ. दार उघड लवकर. थांबा करतो काहीतरी. बॉस अरे लवकर काहीतरी कर. इथे माझा जीव जातोय का? अंधार. जंगलात. छटकोबा वाच. छटकोबा वाच मला. छटकोबा. चटकोबा वाचव. वाचव चटकोबा. चटकोबा आला. आदिशक्ती तो माझं आणि माझ्या भक्तांचं काही एक बिघडवू शकत नाहीस. दूर हो, दूर हो, दूर हो, माझ्या भक्तापासून दूर हो. त्याच्या केसाला जरी धक्का लावलास तर काही वर्षांपूर्वी तुझी जे अवस्था करून ठेवली होती त्याहून भयानक अवस्था आत्ता करेन. आठव तुला कसं जमिनीत घडलं होतं. आता तुझा माज पुन्हा दाखवलास तर जमिनीतून थेट पाताळात पाठवेन. तुझं देवपणी सरशेल. तुला चिन्ह विचिन्ह करून ठेवीन मी. अंधार माये घे कुशीत माये. लोट तो प्रकाश कर अंधार माये. चटकोबा. चटकोबा. जय बा चटकोबा. येऊ का नाना? अहो या आप्पा या. अहो विचारता काय, हे घर तुमचंच आहे. नाना
तुमच्यासाठी इडले आणलेत नाश्त्याला. अरे वा आप्पा, हा, मी आता नाश्त्याचाच विचार करत होतो. अहो सामानांची आवराआवर करण्यातच सगळा वेळ गेला, नाश्ता बनवायला वेळच मिळाला नाही. मी आता नाश्त्याचाच विचार करत होतो तर तुम्ही इडल्या घेऊन घरात हजर. व्याही असावा तर असा. काय म्हणाला? नाही म्हणजे शेजारी असावा तर तुमच्यासारखा शेजारीची काळजी घेणारा. तुम्ही उभे का? बसा की. हो बसा. नाना, बैठकीला बसता वाटतं. म्हणजे हा, ते रात्री झोपताना थोडीशी घेत. ही थोडीशी नाही, थोडीशी घेतो. काय जराशी घेतली ना झोप निवांत लागते. तुम्ही बी बैठकीतलेच का? हो. नाही म्हणजे कधीतरी हो, केव्हा तरी अमावस्या पौर्णिमेला. सध्या बंद आहे. आपण नाना तुमच्यासारखी जर का कंपनी मिळाली ना तर 4 चांद लागतील बघा. अहो मी आहे की. आज रातच्याला बैठक जमवूच आपण. नाही नाना, बैठक करायला काय हरकत नाही हो, पण काय आहे. कसल्या बैठकीबद्दल बोलताय तुम्ही? नाही, बैठक म्हणजे ते काय आहे ते हे नाना आहे ना, एका मैफिलीत जातात ना, तिथे ते ध्यान धारणा करतात. त्याबद्दलच बोलतो का आम्ही. हा नाना, हे माझ्या ध्यानातच नाही आलं. काय ते? नाही, ध्यानाला बसलो की ध्यानच राहत नाही माझं. म्हणजे ध्यानच तर होतो ना मी. अप्पा, तुम्ही ही चटणी घरीच विसरून आला होता. अरे बाप रे. चल नाना. हा. अरे अप्पा, तुम्ही? हो, तुमच्यासाठी इडल्या घेऊन आलोय. हो. शिवा, अरे आप्पानं इथल्या आणल्यात आपल्यासाठी, अगदी आपलेपणान. आजच्या जगात कोण करतं का कोणासाठी इतकं, पण आप्पा करत्यात. बरं अप्पा, तुमचं चालू द्या, मी निघतो, मला उशीर झालाय. माझं नाना आहे ना, सगळ्या इडल्या संपवेल या. अरे शिवा, नाश्ता करून जाते. नाही, ऑफिसला जाऊन करतो मी, उशीर झाला. तू संपव सगळ्या इडल्या. बरं अप्पा, येतो. येतेस ना? गाडी पण रिपेअर झाली. हो. चला अप्पा, येतो. सर नाना, आवून टाक सगळं. अप्पा येते. हा, सावकाश जा. आप्पा, आज रात्री बैठक करूच आपण. हा, हो, बैठक करायला हरकत नाही हो, बसल्या ना. ना ब्रँड कुठचाही चालेल हो. नाही म्हणजे तुम्ही जो ब्रँड घेता तो चालेल. चाकण्याला काय? चाकण्याला इडली फ्राय करून आणतो ना, इडली फ्राय आणि चटणी. स्पेशल चटणी आपली. काल तर एकदम वेडे व्हाल नाना. वा, काय? आदिशक्तीने तुम्हाला गायब करून जंगलात सोडलं? हो. चिटकोबाच्या शक्तीपुढे हिची शक्ती जरा जास्तच मौज दाखवू लागले. पण चिटकोबाची कृपा म्हणून तुम्हाला काहीच झालं नाही प्रिन्स. पण प्रिन्स, या आदिशक्तीचा माज जर वेळच उतरला नाही ना तर डोक्यावर नसेल ती. हे बा चिटकोबा, तू माझं कुंकू वाचवलंस, माझ्या सौभाग्याला वाचवलंस. तू माझ्या पाठीशी आणि माझ्या नवऱ्याच्या पाठीशी आहेस ना, ह्याची प्रचिती अगदी पदोपदी देतोस. आज चेटकोबा आहे म्हणून आपण जिवंत आहोत. आज जर चेटकोबा नसता तर आदिशक्तीने मला जिवंत सोडलं नसतं तिने. पण चिटकोबा, हे सगळ्याच किती दिवस चालणार आहे? आपण रचलेला प्रत्येक डाव ती उलटून लावते. त्या आदिशक्तीचं नामोनिशाण मिटवण्यासाठी शिवाचं घर सुद्धा ताब्यात घेतलं. पण
पण ते सुद्धा काम नाही झालं. आता काय करायचंय? काय करायचंय चिटकोबा? त्या आदिशक्तीला मी सोडणार नाही, अजिबात सोडणार नाही. असेल तिच्या दात तिचं बळ, पण मी आता तिला घाबरणार नाही, अजिबात नाही. आता तिला या जगातून मिटवण्याशिवाय हा प्रिन्स निखारगे शांत बसत नाही. थांबा. सभाळ, तुम्हाला अजूनही बरं वाटत नाहीये? तुम्ही आराम करा. त्या शिवाच्या घराचं काय करायचंय ना, ते आता मी स्वतः बघते. त्या सापाचं गांडूळ कसं करते ना, ते बघाच. तुम्ही आराम करा, इकडनं बाहेर पडू नका. जय बा चेकोबा. ए ए ते घेऊन जा तिकडे आतमध्ये. जा लवकर. बस बस बस. आता जाऊ दे, कुठे गेले? बस कुठे आहेत? बस ए चल चल. ए बस ना, बस. बस कुठे गेलं? सरकार कुठे गेलं? मला काय माहिती कुठे गेले? सरकार, प्रिन्स सरकार. ए मूर्खा, अरे आवाज मारू नकोस, बॉसचं नाव घेऊ नकोस, नाहीतर कोणाला तरी संशय येईल. आवाज मार. ए काम कर, तू तिकडे शोध. तू तिकडे शोध. जा जा लवकर शोध जा. बॉस, बॉस कुठे गेले? बॉस, बॉस. बॉसचा फोन का लागत नाही आहे? पण बॉस अचानक दुरात गायब कुठे झाले? वहिनी बॉसनं सांगितलं पाहिजे. नाही 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 नाही, वहिनी बॉसनं जर सांगितलं ना, तर त्या मला उलट टांगतील आणि खालतून मिरचीची धुरी देतील. नको नको. बॉस, बॉस कुठे गेलात तुम्ही? हे दोघं इकडे काय करतायत? कशाला आले? आता माझं काय होईल? काय करू? काय करू? तिकडे. अरे नाही, ते मरू दे. हे बघ, तुला तू शिवा आणि ती मुलगी दिसते? हा, तिकडे जायचं आणि त्या दोघांना बाहेर हकलून लावायचं. त्यांनी जर मला इकडे बघितलं ना, तर लय मोठा प्रॉब्लेम होईल. जा. आणि त्यांनी जर का प्रश्न विचारले ना, तर त्यांना उत्तरं द्यायची नाहीत. जास्त चौकशा केला तर त्यांना तिकडेच हकलून लावायचं. हा, जा. मला इकडे बघितलं तर प्रॉब्लेम होईल. द्या लवकर जा. की काय चालू आहे इकडे? कसलं बांधकाम वगैरे करतायत काय? हा, मलाही तसंच वाटतंय. चौकशी करून बघूयात का काय सुरू आहे. ए काय चाललंय तुमचं? चला नाही इथून. नाही नाही दादा, आम्ही आत नाही जात आहोत, पण फक्त बाहेरून एकदा मला माझं घर बघू द्या ना. हे घर आता आमचं नाही राहिलो, आणि एकंदरीत परिस्थिती बघता परत मला हे घर डोळे भरून बघता येईल की नाही माहित नाही. प्लीज दादा, प्लीज जरा त्यांचे घराबद्दलचे इमोशन समजून घ्या ना. आणि काय सुरू आहे ते घराभोवती हे हिरवं कापड का बांधलंय? तुम्हाला काय करायचं? आम्हाला वरतून आदेश आहे, कोणाला काही सांगायचं नाही. तुम्ही जा बरं इथून. जातो जातो. फक्त दादा प्लीज, फक्त 2 मिनिटं मला हे घर डोळे भरून बघू दे ना प्लीज. फक्त 2 मिनिटं बघा, फक्त 2 मिनिटं. त्यापेक्षा जास्त वेळ मिळणार नाही तुम्हाला. 2 मिनिटापेक्षा 0 मिनिट पण नाही थांबणार मी. प्लीज. ठीक आहे, जा मग. हा, लवकर गाडी काढा. काय ग, घेऊन आले सगळं सामान? हो वहिनी साहेब. ठेवून ये. एक मिनिट. हे काय आहे? अहो वहिनी साहेब, ते माझं आहे. एक फोटो आणला होता घरातल्या भिंतीवर लावायला. दुपारी जाईन तेव्हा घेऊन जाईन. बिंडोक, हे असलं माझ्या घरात चालत नाही, माहिती ना तुला? तरी सुद्धा घेऊन आलीस? अहो वहिनी साहेब, माझ्याच घरी नेणार आहे, तोपर्यंत इथंच ठेवू. चालणार नाही. या असल्या गोष्टी ना माझ्या घरात तारा नाही. आता किती वेळा सांगायचं तुला?
एका सेकंदाच्या आत माझ्या डोळ्यासमोरून निघून जायचं, नाही तर आत्ताच्या आता तुला नाहीशी करून टाकेन मी. चल. काय करू हिचं मी? आपल्या हक्काचं घर असं एक दिवस सोडून जावं लागेल असं वाटलं नव्हतं कधी. खूप आठवण येते घरासोबत माझ्या. हे असं आपलं घर असं एक दिवस परक होताना बघून खूप काही तुटल्यासारखं वाटतं आता. शिवा, मी म्हणून म्हणत होते तुला इथे नको येऊस, तुलाच त्रास होईल. त्रास तर होणारच ना शक्ती, कारण लहानपणापासूनची नाळ जोडली माझी या घरासोबत. त्रास का नाही होणार? उलट नशीब मी आज आलो इथे. नसतो आलं तर कदाचित हे घर कोणास ठाऊक मला परत बघायला मिळालं असतं की नाही. त्रास उलट तेव्हा जास्त झाला असता मला. प्रिन्स सरकारांनी हे घर बांधून द्यायला मदत केली खरी, पण माझ्या नानाच्या कष्टाचा पैसा या घराच्या प्रत्येक विटेला लागलाय. त्याच्या घराचं स्वप्न या घरामुळे पूर्ण झालं आणि आज याच घरावर कोणीतरी हक्क दाखवतंय, अधिकार दाखवतंय. प्रिन्स सरकारांचं इतकं वजन आहे समाजात, पण ते पण हे घर वाचवायला काही नाही करू शकले. नेमकं माझ्या शंभू महादेवाच्या मनात काय माहित, काय होणार आहे इथे त्यालाच ठाऊक. शिवा, तू नेहमी म्हणतोस ना तुझा शंभू महादेव कायम तुझ्या सोबत असतो, मग त्याच्यावर विश्वास ठेव. नाही म्हणजे माझा देवावर विश्वास नाहीये, पण तुझा तर आहे ना. तुझा शंभू महादेव जर खरंच असेल तर तो हे घर दुसऱ्या कोणाच्या साथी जाऊ देणार नाही. माझ्या शंभू महादेवाच्या मनात नेमकं काय त्याचं त्यालाच माहित. त्याच्या पुढे कोणाचं काहीच चालत नाही. चला निघा आता इथून, झाली तुमची 2 मिनिटं. चला निघा, जास्त वेळ थांबता येणार नाही.